खत आपण देतोय ते कशा साह्याने आपण काय कसं जुगाड केलेली आहे? आता माझ्याकडे एक छोटं ट्रॅक्टर आहे, ते बीबीएफ यंत्राच्या साह्यानेच आपण सरी पाडून त्या सरीच्या जागीच सरी यंत्र ठेवून सेंटरच्या याला आपण टी आकाराची पाच बसून त्यालाच एक खताचे ऍडजस्टमेंट केली, म्हणजे एकाच टाइमला खत पेरणी, सरी फोडणी आणि आंतर मशागत हे सगळे कामं एकाच वेळी केले जातात. आणि माझं सर्व शेतकऱ्यांना सांगणं एकच आहे की बेडवरती सोयाबीन ही संकल्पना जी आहे ही आपल्याला म्हणजे ट्रॅक्टरच्या साह्यानंच बेड पाडावा असं काही नाही. म्हणजे माझ्या अनुभवानुसार आपण आहे त्या जमिनीवर पोळप्याच्या साह्यानं जरी बेड सरी ओढली आणि वरच्या याला टॉपला जर आपण त्याची लागवड सोयाबीनची केली ती सुद्धा पद्धत योग्य आहे. उलट जास्त खोलीचे बेड जर पाडले, उंचीचे बेड पाडले तर थोड्या पाऊस काळ कमी त्याच्यावर ताण येण्याची शक्यता आहे आणि जर झाडाची हाईट जास्त झाली तर ते पडण्याचे बी चान्सेस भरपूर आहेत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता मी इथं सोयाबीनच्या प्लॉटवरती आहे आणि आता जवळपास इथं एक 20 एकरवरती सोयाबीन ही टोकन पद्धतीने इथं लागवड केलेली आहे. मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये मागच्या काही काळामध्ये जर आपण बघितलं तर अगोदर बरेच शेतकरी जे आहेत म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची आपली पेरणी करत असतात आणि आत्तासुद्धा जर विचार केला तर एक 80-90% शेतकरी आहे पारंपरिक पद्धतीचाच वापर करत आहेत. तर त्यातूनच काही जे तुरळक शेतकरी आहेत त्याने आपल्या पारंपरिक पिकांनाच एक आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आपले हे उत्पादनामध्ये वाढ केलेली आहे. त्यातूनच मित्रांनो एक इथं मागच्या वर्षी 2023 राज्यस्तरीय एक सोयाबीन पीक स्पर्धा झालेली होती. तर त्याच्यामध्ये सरांनी सहभाग घेतला होता आणि त्याच्यातूनच मित्रांनो इथं परभणी जिल्ह्यामध्ये सरांचा याच्यामध्ये विक्रमी उत्पादन घेऊन पहिला क्रमांक आलेला होता. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये विक्रमी उत्पादन त्यांनी घेतलेलं होतं. तर एक हेक्टरमध्ये जवळपास 2.5 एकरमध्ये 51 क्विंटल त्याच्यामध्ये उत्पादन मिळवलेलं आहे. मित्रांनो, हे जे उत्पादन आहे त्यांनी कशा पद्धतीने मिळवलं त्याच्यासाठी त्यांनी मागच्या अनेक वर्षापासून ती मेहनत घेतली, त्याच्यामध्ये जिद्दीने त्यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. त्यासोबतच इथं प्रत्येक वर्षी आपल्या पीक पद्धतीमध्ये किंवा पीकमध्ये बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे उत्पादन वाढवलेलं आहे. हे सर्व उत्पादन कशा पद्धतीने साध्य केलं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं हे आपल्याला त्याच्यातून जाणून घ्यायचं आहे. तर सर, तुमचं प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी स्वागत करतो. सर, थोडक्यात आपल्या शेतकरी बांधवांना परिचय द्या, त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार, मी मंगेश प्रतापराव देशमुख, राहणार पेडगाव, तालुका, जिल्हा परभणी. मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ च्या अभियांत्रिकी अभ्यास मंडळाचा सदस्य आहे आणि त्याचबरोबर मी जवळपास गेली 20 वर्ष झालं सोयाबीन पिकावर पीक घेतो आहे सर. बरं, तर सर आपण व्हिडिओला सुरुवात करूच, पण थोडक्यात एक आपल्याला एक सोयाबीन पिकाबद्दल एका मागचा अनुभव कसा आहे आपला, आपण कशा पद्धतीने याची सुरुवात केलेली आहे आणि आपण जे आता उत्पादन घेतलेलं आहे 1 हेक्टरमध्ये 51 क्विंटल मागच्या वर्षी, तर हे कशा पद्धतीने साध्य केलं की इथपर्यंत एक प्रवास कसा आहे आपला, थोडक्यात आपल्याला सांगा. मी 2014च्या अगोदर पारंपरिक पद्धतीने आपले 12 ते 16 इंचावर वेगवेगळे अंतर करून व्हरायटीनुसार पेरणी करत गेलो आणि ते पेरणी करत असताना मला म्हणजे 7 ते 8 क्विंटल प्रति एकरी ह्या प्रमाणाचं उत्पादन मिळत होतं. तर मग यात काहीतरी आपला बदल व्हावा, उत्पादनात वाढ व्हावी ह्यासाठी आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याशी संपर्क साधून आम्ही एक बीबीएफ तंत्रज्ञानाचा त्यावेळेस वापर केला. तर त्यावेळेस आम्ही 4 ओळीनंतर सरी अशा पद्धतीने बीबीएफ वर पेरणी करत होतो. तर ते करत असताना आम्हाला पारंपरिक पद्धतीपेक्षा एक 25 ते 30% उत्पादन अधिक झालं होतं. मग ते आम्ही 2 ते 3 वर्ष केलं. ते केल्यानंतर मग त्यात बी काहीतरी बदल व्हावा, मग ते आणखीन आपलं उत्पादन कसं वाढवावं आणि पिकाच्या जे आपण पाहतो त्याच्यानुसार आपण मग त्यात पुन्हा एक बदल केला की 3 ओळीनंतर सरी ह्या पद्धतीने आपण पेरणी केली. त्यात बी आमच्या मग आहे त्या 4 ओळीपेक्षा 3 ओळीनंतर सरी याच्यात पण आम्हाला उत्पादन अधिक 20 ते 25% वाढलं. मग पुन्हा त्यात बदल करत आम्ही जोडवळ पद्धतीने पेरणी केली, बीबीएफच्या सारे जोडवळ पद्धतीने. मग त्यात पण आम्हाला बियाण्याची कमी लागली आणि उत्पादन आणखीन वाढलं आमचं. बियाणं 12-13 क्विंटलपर्यंत आम्हाला त्या जोडवळ पद्धतीनं बियाणं गेलं, उत्पादन गेलं. मग ते लक्षात आल्यानंतर त्याच्यात बी थोडं बदल केला. तर आता गेली 2 वर्ष झालं आम्ही टोकन पद्धतीनं जोडवळ पद्धतीनं टोकन यंत्राच्या साह्यानं पेरणी करायलो. तर यात आम्हाला म्हणजे आज जे आपण जे उत्पादन सांगितलं तेवढं उत्पादन आम्हाला आज रोजी त्या पद्धतीनं मिळत आहे.
हो. तर त्याचा हा सुंदर आम्हाला आणि चांगल्यापैकी रिझल्ट मिळालेला आहे. बरं, तर मित्रांनो सांगण्याचा याच्यात अर्थ तात्पर्य एकच आहे किंवा की आपल्याला पारंपरिक पद्धतीतून आधुनिक पद्धतीकडे जाणं गरजेचं आहे याच्यामध्ये. कारण प्रत्येक क्षेत्र असू द्या, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री सोडून इतर कुठलंही क्षेत्र घ्या, त्याच्यामध्ये क्षेत्र खूप झपाट्याने याच्यामध्ये बदल घडत आहेत, अपग्रेड होत चाललेला आहे. तसंच काळाप्रमाणे आपल्याला शेतीमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपलं उत्पादन वाढू शकत नाही आणि त्याचंच इथं सरांनी दरवर्षी आपल्या शेतीमध्ये पीक पद्धतीमध्ये बदल करून याच्यामध्ये आपलं उत्पादन वाढवलेलं आहे. तर मित्रांनो, मागच्या वर्षी सरांनी जे व्यवस्थापन केलेलं आहे आपल्या सोयाबीनमध्ये, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांनी पूर्ण व्यवस्थापन केलं सुरुवातीपासून, त्याच्यामध्ये व्हरायटीची निवड कुठली केली होती आणि त्याचे काय त्यांना अडचणी आल्या, त्यासोबत त्यांनी कशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थापन केलेलं आहे हे आपल्याला आता त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर सर, एक आपल्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण तुमचं जे नियोजन होतं मागच्या वर्षीचं, त्यासोबतच आता आपण यावर्षी सुद्धा हे त्याच पद्धतीने नियोजन करत आहोत. तर एक कशा पद्धतीने नियोजन केलं होतं आणि आपलं आत्ताचं जे व्यवस्थापन आहे कसं चालू आहे हे आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम तर आम्हाला एक सांगा की आपण मशागतीपासून सुरुवात कशी केली होती? हो, म्हणजे आपण उन्हाळ्याच्या 2 पाळ्या घातल्यानंतर पेरणी आपलं सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 3 बॅग आपण त्यावेळेस टाकून दिला. त्याच्यानंतर रोटावेटर केलं. रोटावेटर केल्यानंतर आपण त्यावर 3.5 फुटाच्या अंतरावरती बेड ओढले. मागच्या वर्षी जे ओढले ते 3.5 फुटावर? हा, मागच्या वर्षी जे ओढले ते 3.5 फुटावरची बेड ओढले होते. बेड ओढल्यानंतर आपण त्यावरती म्हणजे एकरी जवळपास 3 ते 4 ट्रॉल्या शेणखत टाकला बेडच्या वरती टाकला. हा, बेडच्या वरती आपण 3 ते 4 ट्रॉल्या शेणखत टाकला आणि त्या प्लॉटला पूर्ण ड्रीप इरिगेशन होतं. म्हणजे ठिबकच्या साह्यानं मग ठिबक आथरून घेतलं आणि मग 2 ओळीतलं अंतर हे 16 इंच ठेवलं होतं आम्ही. 2 लाईनचं जे अंतर आहे बेडच्या वरती 16 इंच आणि 2 रोपातलं अंतर हे 5.5 इंचावर ठेवलं होतं. बरं, याच्यामध्ये आपण मागच्या वर्षी कुठल्या व्हरायटीची निवड केली होती? याच्यामध्ये आपण गेल्या वर्षी माझ्याकडे म्हणजे एक 16 प्रकारच्या व्हरायटी होत्या. पण त्यावेळेस त्याच्यात जास्त उत्पादन देणारे वाण म्हणले तर 992, 725 ह्या व्हरायटी होत्या. या वर्षी पण मी आता त्याच्यात बियाण्याची निवड केली तर मी या वर्षी वाण कमी केले, एक 5 ते 6 वाण ठेवलेत. पण या वर्षी नवीन एक वाण आलं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं नवीन वाण MEUS 731, जे आता आपण ज्या प्लॉट मध्ये तो प्लॉट आहे. हे पण खूप म्हणजे याला पण ब्रँचेस हे ते भरपूर आहे. हे पण आपण टोकन साठी याचा वापर करू शकतो. बरं, हे जे वाण आहे याच्या अगोदर आपण पेरणी केलेली का फर्स्ट टाइम आपण? नाही, याच्या अगोदर पण आपण याची गेल्या वर्षी प्रायोगिक तत्व थोडं 5 किलो पर्यंत लागवड केली होती. त्या अनुभवानुसार आपण मग हे क्षेत्र वाढवलंय. बरं, मागच्या वर्षी जे आपण पीक स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये आपलं क्षेत्र किती लागवड होतं पूर्ण? सगळं क्षेत्र आपलं जवळपास हेच 20 एकर क्षेत्र हे लागवड होतं. पण पीक स्पर्धेसाठी म्हणजे एक विशिष्ट 1 एकरचा तो प्लॉट होता. बरं, त्या पद्धतीने समजा आपण तिथं नियोजन केलेलं होतं. तर याच्यामध्ये आता शेतकरी बांधवांना आपल्याला समजा हे उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे, पण याच्यासाठी जे क्लायमेट जे असतं सोयाबीनची पेरणी करण्यासाठी किंवा लागवड करण्यासाठी ते कुठलं कालावधी कुठला आहे चांगलं जे लागवडीसाठी? आता 992 आणि आपण ते व्हरायटी वाईज आहे. 992 सारखे म्हणजे थोडी मिडल व्हरायटी 110 दिवसापर्यंत येते. तर त्या व्हरायटीला आपण 15 जुलै पर्यंत लागवड करू शकतो. आणि त्याच याच्यानुसार आमची गेल्या वर्षी 5 जुलैला लागवड झाली होती. आणि तर एकरी आम्ही ते 13 किलो बियाणं टाकलं होतं. ते हँडपुश सीडरच्या साहाय्याने आपण लागवड केली. मग आता म्हणजे प्रत्येक सोया जी व्हरायटी आहे वेगवेगळी, जी काय अर्ली व्हरायटी आहे त्या हिशोबाने आपल्याला त्याची लागवड करावी लागणार आहे. तर याच्यानंतर आपण लागवड करत असताना याच्यावर सीड ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली बियाण्यावरती? आपण बियाण्यावरती सीड ट्रीटमेंट आपण सुरुवातीला इलेक्ट्रॉन घेतलं होतं, UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन. त्याच्यात म्हणजे 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक आहे. आणि त्याचबरोबर महा NPK म्हणून जे आपलं रायझोबियम PSB आणि ट्रॅको याचं जे जीवाणू कल्चरचा वापर केला होता. या दोन्हीची बीज प्रक्रिया केली होती. बरं, याच्यातून आता आपली उगवण समजा झाली याच्या बेडवरती, तर याच्यात आपण कशा पद्धतीने पुढे व्यवस्थापन केलं, काय केलं याच्यामध्ये? आता म्हणजे बीज प्रक्रिया केली, त्याच्यानंतर टोकन केल्यानंतर आम्ही प्री इमर्जन्सी म्हणजे निघण्याच्या अगोदरचा तणनाशकचा वापर केला होता. त्या तणनाशक मध्ये आम्ही म्हणजे एक तणनाशक जे प्री इमर्जन्सी तणनाशक वापरलं आणि त्यात पॅराकॉट्टा वापरलं, म्हणजे जे उगवलेल्या तणामुळे ते आणि निघू नये म्हणून ते दोन्हीचा आम्हाला चांगला रिझल्ट आला.
बरं, त्याच्यामुळे आपलं तण व्यवस्थापन सुरुवातीला चांगल्या पद्धतीने झालं हो, याच्यामध्ये. बरं, मग याच्यानंतर तण व्यवस्थापन झाल्यानंतर याचं बाकी खतं वगैरे फर्टिगेशन कशा पद्धतीने केलं होतं आपण? हां, आपलं सुरुवातीच्या काळात आपण जे सिंगल सुपर फॉस्फेट इकडे 3 बॅग टाकल्या बॅग दिला होत्या. होता. त्याच्यानंतर लागवड केली. लागवडीच्या नंतर आपण 25 दिवसानंतर हां. आपण सोयाबीनला दुसरा म्हणजे डोस दिला खताचा. बरं, हां, त्याच्यामध्ये काय काय वापरलं? त्या खतामध्ये आपण महाधन कंपनीचा 8-21-21 ग्रेड असलेला हो. आणि एक मायक्रोन्यूट्रन्स असे म्हणजे 8-21-21-20 किलो आणि मायक्रोन्यूट्रन्स 5 किलो असा हां. आपण तो डोस एकरी दिला होता. हो, बरोबर, अशा पद्धतीने आपण समजा दुसऱ्या. मग आता ते जे खत आपण देतोय हो. ते कशा साह्यानं आपण काय कसं जुगाड केलेलं आता याचं? तर माझ्याकडे एक छोटं ट्रॅक्टर आहे. ते हो. BBF यंत्राच्या साहाय्यानेच आपण सरी पाडून हो. त्या सरीच्या जागीच सरी यंत्र हो. ठेवून सेंटरच्या याला आपण T आकाराची 5 बसून त्यालाच एक खताचे ऍडजस्टमेंट केली. म्हणजे एकाच टाइमला खत पेरणी, सरी फोडणी हो. आणि आंतर मशागत हे सगळे कामं एकाच वेळी केले जातात. बरं, हां, ते बरं, हे जे आता यंत्र आहे आपलं खत देण्यासाठी, हो. तर हे तुम्ही स्वतः बनवून घेतलंय का मार्केटमध्ये पण शेतकरी बांधवांना मिळू शकतं? नाही, आपण आपल्या आयडियानुसार आहे त्या यंत्राला थोडी ऍडजस्टमेंट करून हो. त्याच्यात थोडा बदल करून आपण ते एक बनवून घेतले. त्या पद्धतीने आपण केलेलं आहे हो. समजा. बरं, तर हे आपण इथपर्यंत आपलं आता खताचं व्यवस्थापन झालं. हो. तर आपण पुढे सुद्धा काही ड्रिप फर्टिगेशन दिलेले होते का याच्यामध्ये? आपण ड्रीपवरती पहिल्या अवस्थेत पहिल्या 15 दिवसाला आपण 12-61-0 15 दिवसाच्या नंतर बरं. आपण 12-61-0चा याला पहिला एकरी 5 किलोचा डोस दिला होता. त्याच्यानंतर तिथून एक 8 ते 10 दिवसाचा गॅप देऊन सेकंड डोस पुन्हा 12-61-0चा दिला होता आपण. बरं, दोन वेळेस 12-61-0 दिला होता. हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दिलं होतं. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे बरं. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 2 कालावधीमध्ये दिले होते ते. आणि याच्यानंतर सेकंड कुठला डोस दिला आपण? सेकंड आपण 052-34 दिला होता फ्लावरिंग स्टेजच्या वेळेस. हा. आणि थर्ड डोस आपण याच्या पोटॅशियम सोनाईट दिला होता शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये. बरोबर. म्हणजे मित्रांनो, आता सोयाबीन जे पीक आहे एक तेलवर्गीय पीक आहे आणि याला गरज असते ती जास्त फॉस्फरसची गरज आहे आणि त्यासोबत याला काही प्रमाणात पोटॅशची आवश्यकता आहे. आणि जर नत्राचा विचार केला तर एक नैसर्गिकपणे नत्र स्थिरीकरण करतो सोयाबीन, त्यामुळे तेवढी काही आवश्यकता पडत नाही. तर हे अशा पद्धतीने एक ड्रिप फर्टिगेशन केलेलं होतं या प्लॉटला मागच्या वर्षी. आणि सर आता हे झालं आपलं ड्रिप फर्टिगेशन. पण आता याच्यानंतर आपण कधी समजा पाऊस कमी पडला किंवा मध्ये जर उघाड झाली तर याचं जे पाणी व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलं? ड्रिप इरिगेशनच केलं होतं. पण म्हणजे जास्त याला म्हणजे गेल्या वर्षी तर खूप मोठा खंड पडत होता. हो. पण या वर्षी तसं काही वातावरण नाही. हो. पण गेल्या वर्षी आम्हाला ड्रिप इरिगेशन असल्यामुळे फक्त 1 तास जरी चालवलं हो. तर पूर्ण प्लॉट आमचा 1 तासामध्ये पूर्ण भिजून निघत होता. म्हणजे ड्रिप इरिगेशनमुळे तेवढा आपला एक फायदा झाला. हो. आणि आपला पाणी देण्यासाठी जे आपला वेळ वाया जातो प्रत्येक वेळी ते पण आपला इथं फायदा झालेला आहे. तर सर मागच्या वर्षी आपण इथं अशा पद्धतीने जे व्यवस्थापन केलेलं आहे या वर्षी सुद्धा याच पद्धतीचा आहे का काही बदल केला याच्यामध्ये? या वर्षी पण त्याच पद्धतीने आहे. हो. पण त्याच्यात थोडे आपण म्हणजे खताचे म्हणजे ग्रेड बदलले असतील किंवा थोडं नियोजनामध्ये थोडा बदल केलेला आहे. म्हणजे जसं आपण 25 दिवसानंतर 8-21-21 घेतला होता त्याच जागेवर आपण आता नवीन जे आलेला आहे मार्केटला 11-30-14 ह्यामध्ये बदल केला कंपनीचा आहे. म्हणजे मागच्या वर्षी आपलं पद्धत तीच आहे, फक्त थोडस घटक त्याच्यामध्ये बदल केलेला आहे जसे मार्केटला नवीन अवेलेबल नवीन मार्केटमध्ये जसं आहे. तर गरजेचं सुद्धा आहे मित्रांनो, प्रत्येक वर्षी आपण तोच मागचीच गोष्ट वापरावं असं काही नाही, कारण मार्केटमध्ये नवीन नवीन गोष्टी अपडेट होत असतात. त्याच्या पद्धतीने आपल्याला नवीन नवीन गोष्टी वापरणं गरजेचं आहे. सर आता याच्या पुढे जे आहे आपल्याला तणाचं नियंत्रण कसं आहे? म्हणजे आपण सुरुवातीला प्री एमर्जन्सी तर मारलेलं आहे, पण त्यानंतर सुद्धा त्याचा प्रभाव संपल्यानंतर तण उगू शकते याच्यामध्ये. तर ते नियंत्रण कसं करता तुम्ही तणाचं? ते नियंत्रण करण्यासाठी आपण जे पहिलं 25 दिवसामध्ये खत पेरणी करतो त्यावेळेसच आपण ते रेझरच्या जागे रेझर हे यंत्र जे केलेले आपण तेच कल्टी पूर्ण आंतर मशागत केली जाते. म्हणजे त्याच्यामुळे डबल काही विशेष असं करण्याची गरज पडत नाही. तणनाशकाचा वापर करण्याची आवश्यकता पडतच नाही आपल्याला. बरोबर. मग याच्यानंतर आता हे झालं आतापर्यंतच आपलं व्यवस्थापन. आता याच्यात आपलं जे उत्पादन आहे अतिशय चांगलं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आहे. याच्यात आपलं सगळे शेतकरी हे घेऊ शकतात का? म्हणजे कशा पद्धतीनं काय याच्यात काही बदल आणखी करावं लागतील का आपल्याला? नाही, सर्व शेतकरी हे घेऊ शकते. त्याच्यात काही जास्त काही असं बदल करण्याची आवश्यकता नाही. आणि माझं सर्व शेतकऱ्यांना सांगणं एकच आहे की बेडवरती सोयाबीन ही संकल्पना जी आहे ही आपल्याला म्हणजे ट्रॅक्टरच्या साह्यानंच बेड पाडावा असं काही नाही. म्हणजे माझ्या अनुभवानुसार आपण आहे त्या जमिनीवर कोळप्याच्या साह्यानं जरी बेड सरी ओढली आणि वरच्या टॉपला जर आपण त्याची लागवड सोयाबीनची केली ती सुद्धा पद्धत योग्य आहे. उलट जास्त खोलीचे बेड जर पाडले, उंचीचे बेड पाडले तर थोड्या पाऊस काळ कमी त्याच्यावर ताण येण्याची शक्यता आहे.
आणि जर झाडाची हाईट जास्त झाली तर ते पडण्याचे बी चान्सेस भरपूर आहेत. उंच जर बेड झाले उंच बेड झाले त्याच्यामुळे आपलं थोडं हाईट कमी असण्याची याच्यामध्ये गरजेचं आहे. बरं, तर याच्यानंतर आता आपण जो पूर्ण प्लॉटचं व्यवस्थापन करायला होतं आपण याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आता किट व्यवस्थापन कशा पद्धतीने करतो आपण? आता सर्वप्रथम काय माहितीये का, सोयाबीन मध्ये आता ज्या आळीचा म्हणजे हे अटॅक हे सर्व शेतकऱ्यांना जाणवतंय येतंय आणि त्याचं जास्त काही हे नाही. पण चक्रीभुंगा आणि म्हणजे खोडमाशी हे सर्वात मोठा अटॅक आहे की जे डोळ्याने न दिसणार आहे. तर त्याचं नियंत्रण ते होण्याच्या अगोदरच आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पहिल्या 15 दिवसात आपल्याला पहिली एक फवारणी आलिका किंवा सोलोमन दोन्हीपैकी एक घेऊ शकतो. त्याच वेळेस आपल्याला एक म्हणजे जमिनीवर झिंकची हे कमतरता असेल तर अँट्रोकॉल किंवा पॉलिराम सारखं बुरशीनाशक जे झिंक बेस आहे त्याची पण त्यानं पण ग्रीनरी येते. आणि दुसरी गोष्ट एखादं मायक्रोन्यूट्रन्स, बरोबर, याची मायक्रोन्यूट्रन्स मध्ये चांगल्या कंपनीचं मायक्रोन्यूट्रन्स घेतलं तर ते पण चांगली. ही फवारणी आपल्याला कोणत्या दरम्यान करायची, किती दिवसाला? पहिल्या 15 दिवसाच्या फवारणी करायची. तर मित्रांनो, यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण आलेली आहे. सोयाबीन पिवळ्या पडत होत्या सुरुवातीच्या काळामध्ये, तर त्याच्यासाठी सरांनी महत्वाचा पॉईंट सांगितलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला झिंक बेस घटक घेणे याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. तर ही झाली आपली सर पहिली फवारणी. त्याच्यानंतर आता दुसरी फवारणी आपल्याला कोणत्या दिवसाच्या दरम्यान करायची आहे आणि त्याच्यामध्ये कोणते घटक वापरायचे? दुसरी फवारणी आपल्याला पहिल्या 30 दिवसाला करायची आहे. याच्यात आपण म्हणजे प्रोफिनोपॉस, इमामेक्टिन आणि 6-BA याचा एक वापर केला होता पहिल्या 30 दिवसाला. म्हणजे ते हार्मोन्स असल्यामुळे त्याच्यात आपण विशेष असे दुसरे काही घटक टाकले नाही किंवा कुठलं बुरशीनाशक जास्त मिश्रण केलेले नाही. 6-BA मित्रांनो एक सेल डिव्हिजनचं काम करतं, त्याच्यामुळे आपण इथं BGRचा वापर केलेला आहे. बरं, तर याच्यानंतर आता तिसरी फवारणी, तर ह्याच्यामध्ये कसं वापर केला आपण? तिसरी फवारणी 40 ते 45 दिवसाला पहिलं फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये KDS या वाणाला पहिलं फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये आपण अँप्लिगो, प्रॅक्झर आणि टाबोली ह्या तिन्हीची फवारणी केली. म्हणजे एक कीटकनाशक, बुरशीनाशक आणि त्याच्यामध्ये परत जास्त हाईट होऊ नये आणि फुलाची संख्या वाढावी यासाठी PGRचा वापर केला. ही झाली तिसरी फवारणी. त्याच्यानंतर चौथी फवारणी कधी करायची? चौथी फवारणी शेंगा लागल्याच्या नंतर. म्हणजे अँप्लिगो आपल्याला 20 दिवसाचं कव्हर मिळून जाते. त्याच्यानंतर आपल्याला शेंगा चांगल्या लागल्यानंतर एक आपल्याला इमामेक्टिन आणि हारू जर फवारणी केली तरी बस होऊन जाते. दुसरं काही आवश्यकता नाही याच्यामध्ये. अशा पद्धतीने एक 4 फवारण्या इथं सरांनी केलेल्या आहेत आणि या वर्षी सुद्धा अशा पद्धतीने हे व्यवस्थापन चालू आहे फवारणीचं. तर आता हे पूर्ण जे व्यवस्थापन चालू आहे आपलं, त्याच्यामध्ये पूर्ण खर्च किती येईल, त्याच्यामध्ये उत्पादन किती आपल्याला मिळेल आणि याच्यातून नफा किती मिळेल आपल्याला याच्यातून पूर्ण? आता खर्चाचा हिशोब लावला तर थोडं आपलं ह्या पद्धतीने बियाण्याची बचत होती. कमी बियाणं, खूप कमी. तर त्याच्यामुळं म्हणजे आपल्याला त्या बियाण्यात एक 1500 ते 1600 रुपयाचं बचत पण होती, लागतात तेवढे. आणि मग आपण जनरली ज्या 3 फवारण्या करतो तर याच्यात एक एक्स्ट्रा फवारणी आहे आणि फक्त वॉटर सोल्युबल खत याचा एक आपल्याला एकरी म्हणजे 10 किलो 12 052 34 5 किलो आणि 5 किलो पोटॅशियम सोनाईट ह्या असा एवढा एक खर्च वाढतंय. आणि 20 किलो आपण जे 8 किंवा हे 11 30 14 खत दिले त्याचा एक म्हणजे 800 ते 900 रुपये त्याचा एक खर्च. बरोबर. असं म्हणजे 20 ते 25 हजारापर्यंत जवळपास जाते पूर्ण खर्च एवढा जातोय. सरासरी आपण एक पारंपरिक पद्धतीने जरी केलं तर 15 ते 20 हजार खर्च येतोच आपल्याला. म्हणजे खूप काही जास्त खर्च वाढत नाही, आपला खर्च तेवढाच आहे. पण आता याच्यातून आपल्याला उत्पादन किती मिळेल, याचं पूर्ण प्रॉफिट किती असेल आपलं? आता हा माझा ड्रीपवरती प्लॉट होता, याचं तर उत्पादन आपण प्रत्यक्षात पाहिलेलंच आहे. पण माझे जे दुसरे विदाऊट ड्रीप जे प्लॉट आहेत त्याचं पण 16 ते 18 क्विंटल पर्यंत त्याचं पण इन उत्पादन आलेलं आहे. म्हणजे असं उत्पादनात घट होत नाही, उत्पन्नात वाढच होती. बरोबर आहे. तर मित्रांनो, नवीन पद्धतीचा अवलंब करणं याच्यामध्ये खूप गरज आहे, काळाची गरज आहे, तरच आपलं इथं उत्पादन वाढू शकतं. तर सर, एक खूप चांगली माहिती आपण शेतकऱ्यापर्यंत दिलेली आहे, त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार. मित्रांनो, आपल्याला ही माहिती सर्व आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.